शुभकामनाएं। दो बल्लेबाजों को जल्द से जल्द मैदान की ओर भेजेंगे तो यह बेहतर रहेगा। दोनों टीम से गुजारिश है कि 20 मिनट रहेंगे आपके लिए, ओनली फॉर वन सेशन। 1 घंटे में अपना ये मैच खत्म होना ही होना है और नेक्स्ट मैच च्या दोन्ही संघांनी देखील तयारीत राहा। बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच, टीम वाडा अँड एचओ फायटर्स। तर दोन खेळाडू सध्या क्रीडांगणाच्या दिशेने रवाना होत आहेत, नितेश पवार आणि त्याचा साथीदार गणेश गोसावी। इथे मॅचला देखील सुरुवात होईल। आज शनिवारचा दिवस आहे, म्हणजे खरं तर बजरंगबली एक निष्ठावान भक्ती कशी असावी आणि धन्याचं निष्ठेनं काम कसं करावं हेच रामायण शिकवतं आणि आदेश प्रभू श्रीरामांचा कसा फॉलो केला जायचा ते खरं तर आपण रामायणामध्ये पाहिलं। त्या बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होऊन अर्थातच मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानरयूतम मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य, त्या हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या शनिवारच्या दिवसाची सुरुवात आपण करूयात। या महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ज्या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजमातेंनी अगदी फुलवलं, त्या राजमाता जिजाऊ तथा 32 वर्ष या स्वराज्याची लीला आपल्या खांद्यावर लिलयात पेलणारे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या क्रीडा स्पर्धेला इथून आपण करूयात सुरुवात। यहाँ से शुरू होने जा रहा है एक नया अध्याय, जिस अध्याय को लिखने के लिए बहुत सारे खिलाड़ी भी आणि विशेषतः आमचा महिला वर्ग आज भरपूर उत्सुक आहे। त्यांची देखील क्रीडा स्पर्धा आज इथे पाहायला मिळणार आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर आपण राहाल ही खबरदारी आपण घ्या प्लीज। मैदानापासून थोडंसं अंतर ठेवून आणि सामन्याला जोवर सुरुवात होईल आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेने। सो हियर वी गो फॉर द फर्स्ट इनिंग इन बिटवीन टू टीम्स। IAI champions against Aquanomics Yoddha. It's a big fight in between two teams. First semi-finals. Gangadhar is on a track now. He's the first bowler who is leading the Aquanomics Yoddha, and Mr. Ganesh Gosavi is on a striker end. So let's play the game. Signal from umpire. First ball over the stumps. Mr. Gangadhar. पहिलाच बॉल बॅटची कडा बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपला आणि तिथून एक सिंगल 20.12 मीटरची विकेट कापत असताना खरं तर सावध पवित्रा कसा असावा। 1999चा विश्वचषक पाहिला ऑस्ट्रेलियानं खरं तर पहिल्यांदा ज्यावेळी लान्स क्लुसनरनं टॉस जिंकला, माफ करा हॅन्सिक रोनिया जो खरं तर साऊथ आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करत होता आणि हॅन्सिक रोनियाने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग स्वीकारली, परंतु ऑस्ट्रेलियानं उभ्या केल्या। माकवाच्या नेतृत्वाखाली 213 आणि मॅच टाय त्यावेळी पाहायला मिळाली। कदाचित या क्रिकेटमध्ये इथे पहा बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने इथे स्क्वेअर कट केलाय, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये और इस 1 रन के साथ कुल स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 2 रन। धीमी गति से शुरुआत हुई है क्योंकि सुबह का दौर है, तो डेफिनेटली थोडासा सावध पवित्राने इथे दोन्ही फलंदाजांना खेळावं लागणार आहे। गंगाधर देखील एक फार मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे, गंगाधर इंगोले। फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी त्या बॉलवर सिंगल इथून अगेन कन्वर्ट झाली आहे। सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 3। सकाळचं सत्र तुम्ही पाहताय, टॉस इथे जिंकला तो निश्चितच ॲक्वानॉमिक्स योद्धा आणि कर्णधार फार हुशार आहे। असं म्हणतात ना, डिसिजन फार महत्वाचं आहे आयुष्यात। एकदा निर्णय तुमचा चुकला ना तर बऱ्याच गोष्टींची गणितं बिघडतात। कदाचित फटका इथे पहा, नितेशचा हा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय। याआधीच मी उल्लेख केला की सकाळी बॅटिंग करणं इतकं सोपं नसणार आहे, त्यामुळे इथे धक्का क्रमांक 1, फर्स्ट विकेट गोज डाऊन। मिस्टर नितेश पवार हॅज टू डिपार्ट। थँक्यू। खरं तर आज भारतीय क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न सर राहुल द्रविड यांचा वाढदिवस आहे आणि द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट म्हणून ज्यांचा उल्लेख आपण वारंवार केला। खरं तर ज्यावेळी भारतानं विश्वचषकाचं 2023ला प्रतिनिधित्व केलं त्याचा मुख्य बॅकबोन म्हणून पडद्याच्या मागे सर राहुल द्रविड काम करत होते। अपयश शेवटच्या टप्प्यात आपण जरूर हारलो तो सामना, परंतु त्यावेळचा जो स्क्वॉड आणि ती जी इन्स्पिरेशनल स्टोरी जी भारतानं लिहिली, खरं तर यश अपयश खरं तर या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु
त्या पलीकडेही जाऊन तुम्ही किती त्यातून बोध घेताय किंवा शिकताय हे फार महत्वाचं आहे. वळूयात क्रीडांगणावरती. नवीन खेळाडू, या स्पर्धेतलं पहिलं शतक ज्याच्या नावावर 107 धावांची 21 मला वाटते 22 ते 23 चेंडूंमध्ये ती इनिंग त्यांना ठोकली. आणि कालच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यात फक्त एकच नाव होतं, ते खरं तर प्रथमेश पाटणकर, IAI चॅम्पियन संघाचा खेळाडू रबालेला प्रमोट करतोय. आल्या सुरुवात केली आहे, तडाखा. इट्स अ ह्यूज सिक्स इनटू द फॅन्स. 6 धावांसाठी ठोकलाय विस्फोटक फटका, षटकार. करतो की जसं बाजीराव मस्तानी चित्रपटातला एक डायलॉग आहे की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे. कदाचित इथे प्रथमेश पाटणकरचा हा ट्रेडमार्क आहे. हे षटकार चौकार, ये सिक्सर किंग ॲज वी से टू हिम. इथे मात्र गोलंदाज तयार. गंगाधर, फटका चांगला आहे, पहा कलात्मकता, परंतु धोक्याचे संकेत. ये कॅच नाही, ये मॅच छोडा आहे. हे याच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलणार नाही, कारण काल देखील त्याचा झेल सोडल्यानंतर खरं तर संभाव्य धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. नाव टीम एक्वानॉमिक्स योद्धा इज इन अ डेंजर जोन नाउ, क्योंकि नियत है ना, ये कुदरत आपको एक ही चांस देती है कभी भी बड़ा बनने का, और अगर उस चांस को भी आप अगर गवा देते हो तो डेफिनेटली यू हैव टू बेयर फॉर दैट. यू हैव टू आपको कुछ ना कुछ उसके अगेंस्ट देना ही पड़ेगा. तो प्रथमेश पाटणकर को अगर आपने जीवनदान दिया है तो उसका खामियाजा आपको भुगतना ही पड़ेगा. डेफिनेटली फर्स्ट ओवर का यहाँ पर खेल खत्म हो चुका है. एंड ऑफ द फर्स्ट ओवर, स्कोर मूव्स ऑन 10 विदाउट माफ करा 10 लॉस ऑफ 1 विकेट. नितेश पवार बाद झालाय. 10ची सरासरी राखण्यामध्ये IAI चॅम्पियनला यश आलंय. उर्वरित 5 षटकं अजूनही सज्जन आलेत. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलंय. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. दूसरे गेंदबाज सज्जन तैयार है प्रथमेश पाटणकर के अगेंस्ट. लेफ्ट आर्म गेंदबाजी करेंगे. बॅटची कडा पुन्हा एकदा, आणि प्रथमेश पाटणकरला आता संधी मिळणार नाही. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. मिस्टर प्रथमेश पाटणकर हॅज टू डिपार्ट. थँक्यू. आपल्याला हे विसरून चालणार नाही की स्टायलिश फलंदाजांच्या एंट्री करता देखील इथे आपण प्राइज दिलं जाणार आहे. त्यामुळे निश्चितच फलंदाजांवर बऱ्याचशा नजरा आहेत. डीजे 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 राहुल, म्युझिक. सर्वजण आज खरं तर जोशात आहेत द्विवेदी सर, कारण आज है ना सबको जीतना है. और अगर हम लोग सामने देखेंगे तो बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज जिसको जीतने के लिए हर एक खिलाड़ी का प्रयास जारी है. जाएंगे मैदान की ओर. गेंदबाज सजन ने पहले ही गेंद पर बहुत ही बड़ा विकेट छटका दिया है. डेफिनेटली एक अच्छा बॉलिंग स्पेल का प्रदर्शन करते हुए फिर एक बार सजन लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. सुपर स्ट्रोक. टेक्निकली साऊंड प्लेयर आहे आणि ते तो दाखवतोय. टिपिकल कॉपीबुक स्टाईल त्यानं फटका खेचला. एक्स्ट्रा कव्हर मधून एक सिंगल कन्वर्ट होईल आणि यात सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 11. असं म्हणतात श्रीनाथ सर की जेव्हा माणसाचा वाईट काळ येतो ना, अगदी स्वतःची सावली सुद्धा माणसाची साथ सोडते, आणि त्याचं उदाहरण आहे हार्दिक पांड्या. 11 आकडा आला. हार्दिक पांड्याची आठवण आली मला. निश्चितच त्या खेळाडूवर चर्चा आपण करू. आणि गणेश गोसावीचा हा फटका तो फसलाय. गणेश गोसावीला देखील इथे परतावा लागणार आहे. फलंदाज झालाय बाद. 1 more wicket down for team IAI champion. हा खरं तर 2019चा विश्वचषक या गाण्याच्या मागे देखील एक फार मोठी हिस्ट्री आहे. म्हणजे हेमंत सर, हा विश्वचषक खेळण्याकरता वेस्ट इंडिजच्या पूर्ण क्रिकेट बोर्डकडे पैसे नव्हते.
आणि ते पैसे म्हणजे क्रिकेट किट छापण्याकरता देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते, ते पैसे ICCनं त्यांना दिले. आणि 2019ला ज्यावेळी 20 पाहिजे होत्या तेव्हा 4 ठोकल्या सॅम्युअल्सनं, आणि तेव्हा हे गाणं वाजलं, चॅम्पियन चॅम्पियन वी आर द चॅम्पियन. अगदी आपण म्हणतो ना की ज्यांचा जन्म शून्यातून होतो ना, कदाचित त्यांना पराभवाची भीती नसते. वेस्ट इंडिजच्या संघानं तो केलेला संघर्ष म्हणजे त्यावेळी अगदी क्रिकेट किटचा ट्रॅकसूट छापण्याकरता नसणारे पैसे आणि तिथूनचा वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंतचा प्रवास, खरं तर हॅट्स ऑफ टू देम. आणि निश्चितच तिथे ते सिकंदर बनले. डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये विवेक भोईर नवीन खेळाडू जो दाखल झालाय, निलेश पवार त्याला साथ देतोय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु चेंडू थोडासा लेट येतोय, कारण डेफिनेटली प्रेडिक्शन करणं इतकं सोपं नसणार आहे, कारण सकाळचं सत्र आहे. मैदानाच्या विकेटवर जरी आपण पाहिलं तर ग्रास आहे, त्यामुळे बॉल जास्त स्किट होणार आणि ते खरं तर एक फार मोठा आव्हानात्मक परिस्थिती किंवा चॅलेंजिंग फेज असणार आहे फलंदाजांकरता. गोलंदाज तयार, डावखुऱ्या हातानं गोलंदाजी माकवर. फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा टायमिंग इम्प्रॉपर. वन मोर विकेट डाऊन मिस्टर विवेक. आणि इकॉनॉमिक्स युद्धाच्या ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अगदी मी काल देखील उल्लेख केला की सुजित द्विवेदी सर सामना अगदी पहिल्या सामन्यापासून ते मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या पाठीमागे अगदी खंबीर उभे आहेत. त्यांना साथ देण्याकरता ते स्क्वॉडच्या सोबत असतात, नेहमी मार्गदर्शन असतं. आणि सध्या इकॉनॉमिक्स युद्ध थोडीशी हवी ठरते, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की पेशन्स आर दी, हे फार मोठं शस्त्र आहे. म्हणजे संयम तुमच्याकडे असलाच पाहिजे. योग्य क्षणाचा, म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा, तसा काम इथे खेळाडूंना करावा लागणार आहे. आणि सध्या थोडासा अडचणींचा सामना जरूर करतोय टीम IIA चॅम्पियन, परंतु फार मोठा बॅटिंग ऑर्डर लाईनअप आहे, त्यामुळे डेफिनेटली रबाले टीम करता देखील एक मोठी संधी असणार आहे. तरी निखिल आपल्याला बघावं लागेल, काल राजेश केसरकरनी जी खेळी केली, अडकलेल्या चक्रव्यूहातनं जसं त्याने टीमला बाहेर काढलं, आत्ताही तो पिचवरती नॉन स्ट्रायकर एंडला उतरलेला आहे. तीच परत भूमिका तो बजावेल का या ठिकाणी? इथे पहा, सरळ सरळ दिसतंय की फलंदाजांना फलंदाजी करत असताना थोडीशी अडचण निर्माण जरूर होते. एक सिंगल जरूर आली आहे. डेफिनेटली राजेश केसरकरवर आपण चर्चा करूयात श्रीनाथजी, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की ये खिलाडी घाट घाट का पाणी पिया हुआ है. या खेळाडूने जेवढं क्रिकेट पाहिलंय आतापर्यंत, आयन एक्सचेंजच्या जेवढ्या प्रीमियर लीग झाल्यात, खरं तर पडद्याच्या मागे असतो, शांत असतो, परंतु जेव्हा जेव्हा गरज लागते, म्हणजे काल देखील असं वाटलं होतं क्षणार्धा करता की IIA चॅम्पियन आता हा सामना गमावते की काय, परंतु त्याच वेळी त्यांच्या मदतीला धावत आला राजेश केसरकर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, कमी गतीचा बॉल, आणि इथे राजेश केसरकर सारख्या बलाढ्य खेळाडूला दिलेलं जीवदान कितपत धोकादायक ठरतंय. वन मोर कॅच ड्रॉप्ड. आणि याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं 13 धावा. श्रीनाथ सर, आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, म्हणजे आता सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि हरभऱ्याचं जे झाड असतं ना त्याची उंची एवढीच असते. मला वाटतं एखाद्या खेळाडूला आम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढवतो ना की कदाचित तिथून त्याचा पडण्याचा वेग जास्त असतो, आणि प्रत्येक खेळाडू ते सिद्ध करतोय. इथे मात्र गोलंदाज तयार. फटका पहा, पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट होते. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14. हा आकडा जेव्हा जेव्हा येतो मी उल्लेख करतो श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा. 14 जानेवारी 1761. मी बऱ्याचदा म्हणतो की पानिपती लढल्या मराठ्यांच्या तलवारी, म्हणजे ते जे युद्ध आहे ना, आयुष्यात सगळं काही संपलंय असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा तिथून खरं तर आपली सुरुवात असते, ता प्रारंभ. आपण बऱ्याचदा खरं तर इथे म्हणतो सुपर स्टायलिश स्ट्रोक, स्क्वेअर कट केलाय प्रॉपर. इथे मात्र मी तर म्हणेन की एका स्टीफन फ्लेमिंग, ज्या खेळाडूला जर तुम्ही पाहाल न्यूझीलंडच्या, अशाच पद्धतीनं शैली त्याची, आणि क्षेत्ररक्षकाचं देखील इथे कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. 2 धावा जरूर आल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीनं 16 रन, 16 ऑन स्कोर कार्ड, 16 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. याच महिन्यामध्ये महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती म्हणजे रायगडावर तशी तजवीज देखील सुरू झाली आहे. 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक, जो रायगडाच्या मातीनं
इथे पहा राजेश केसरकर अत्यंत हुशार खेळाडू, बॅटचा फेस फार लेट ओपन केला त्यानं आणि गली आणि फ्लाइंग स्लिपच्या बरोबर मधोमध चेंडूला धाडलं. एक सिंगल इथून कन्वर्ट केली आणि सिंगलच्या साहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. फार गडी गमावलेत हे मात्र विसरून चालणार नाही. आतापर्यंत भरपूर महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी गमावल्यात. 17 ऑन स्कोर कार्ड. मिस्टर निलेश पवार इज ऑन अ स्ट्रायकर एंड नाव. ही हॅज ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर IAI चॅम्पियन नाव. आडव्या बॅटनं अंदाधुंद फळी फिरवण्याचा काम इथे मात्र केलंय आणि एक सिंगल अगेन. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 18 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. इथे संघाची धावसंख्या 6च्या स्ट्राईक रेटनं 18 या आकड्यावर आहे. खरं तर श्रीनाथ सर, भारत मातेचा जयघोष आपण काल देखील केला आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे. खरं तर भारत ये एक भूमी का तुकडा नाही आहे, जीता जागता राष्ट्रपुरुष आहे. आपण जरूर त्यावर देखील चर्चा करू. अत्यंत प्रेरणादायी कविता आहे, ती देखील आपण ऐकूयात. परंतु तोवर क्रीडांगणावरती गंगाधर पुन्हा एकदा वैयक्तिक ओढ्यातलं दुसरं षटक, सेकंड ओव्हर फॉर पर्सनली. इथे मात्र जज केलाय बॉल आणि निलेश पवारचं लक्ष थोडं कमी आहे. क्रीडांगणावरती इथे एक सिंगल इथे कन्वर्ट झाली आहे. 1+1 अशा 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 वाईड +1 अशा 2 धावा एक्स्ट्रा धावफलकावर जोडल्या जात आहेत. आता खरं तर आव्हान असणार आहे गंगाधरच्या समोर राजेश केसरकर या बलाढ्य खेळाडूचं. सुंदर गोलंदाजी आणि तितक्याच जबाबदारीनं सावध पवित्रा काय असू शकतो किंवा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर हा खेळाडू किती करतोय. डेफिनेटली इम्प्लिमेंटेशन खूप चांगलं आहे आणि इथे मात्र ॲडप्ट केलं त्यानं, चेंजेस ॲडप्ट केले. डेफिनेटली एक सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 21 लॉस ऑफ 4. फुलटॉस पाठवलाय सरळ मुख्य खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना निलेश पवारच्या बॅट मधून येतोय अत्यंत विस्फोटक षटकार. थँक्यू. इकॉनॉमिक्स योद्धा, इट्स अ अलर्ट फॉर यू. 20 मिनिट्स अबाव तुमची खेळी जाईल, त्यामुळे थोडीशी सतर्कता. हा, इट्स ऑफिशियली फर्स्ट वॉर्निंग. तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. जे मला जे मॅनेजमेंटकडनं सूचना आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगली गोलंदाजी होते, पॉकेटचा वापर केला. आता फुलर लेन बॉल होता. थोडासा निलेश पवारला देखील इथून अभ्यास करावा लागेल. डेफिनेटली संघाची टोटल पोहोचली आहे ती 27 या धावसंख्येवर. 27 मुंबई मायानगरी. खरं तर मुंबादेवीच्या नावानं इथे हे शहर जे वसलं आणि खरं तर त्यावर देखील आपण आज चर्चा जरूर करूयात. निलेश पवारचा हा स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल असं म्हणतात जाऊन पोहोचली आहे ती 28. असं म्हणतात की इथे येणारा प्रत्येक कष्टकरी, या मुंबई स्वप्न नगरीमध्ये येणारा प्रत्येक कष्टकरी, त्या कष्टकऱ्याला मुंबापुरी काही ना काहीतरी देत असते. आणि इथे पहा राजेश केसरकरनं हात खुले केलेत. मिस्टर डेंजर आता खरं तर धोक्याचे संकेत देत असताना संख्या 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. 36 रन, 4 विकेट के नुकसान पर राजेश केसरकर मौजूद है विकेट पर. उसके साथ निलेश पवार, ये दोनों बल्लेबाज पारी को संभालते हुए एक अच्छी खासी बल्लेबाजी पेश कर रहे हैं. गंगाधर जैसे गेंदबाज के अगेंस्ट ये स्ट्रोक खेलना इतना आसान काम नहीं है. वो भी सुबह का दौर चल रहा है, तो डेफिनेटली इट्स अ ग्रेट नॉक बाय मिस्टर राजेश केसरकर. अगेन मिस्टर गंगाधर जो दूरवारी एंड से फिर एक बार तैयार है. ओवर द विकेट आए हैं. राजेश का ये स्ट्रोक प्रॉपर कनेक्शन देखने को नहीं मिला. बॉल इस गेंद जाती हुई स्क्वायर ऑफ द विकेट. अगेन एक सिंगल बटोर लिया है. इस सिंगल की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 35 रन. 35 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट अँड एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची टोटल पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवर. भारत ये कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है.
यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है। हम जिएंगे तो भी इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुन ले तो उसमें से एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की, भारत माता की। अरे जोश पाहिजे, जोश. चला, सकाळचं सत्र आणि त्या सत्रातला 5वं षटक इथे प्रगती पथावर गोलंदाजी करता आलाय नवीन गोलंदाज. षटकातील पहिला बॉल कमलेश आलेत. डेफिनेटली 5वं षटक हाताळतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. राजेश केसरकर आज वेगळ्या रंगात आहे. आज शेवटची ही 2 षटकं जी आहेत खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थातच आमचे सर्व सर्व हायर मॅनेजमेंट देखील इथं उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण करूयात स्वागत. त्यांचा देखील सामना येणाऱ्या पुढच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिकडे सराव सुरू आहे. सरावाचा पूर्णतः रंगीत तालीम तिकडे सुरू आहे. जाऊयात क्रीडांगणावरती. गोलंदाजी मार्कवर सेमीफायनल नंबर 1 मधून आपण 5वं षटक जे पूर्वार्धामधल्या फर्स्ट इनिंगचं जे पाहतोय आपण. कमलेश आलेत पहिला बॉल घेऊन राजेश केसरकर या बलाढ्य खेळाडूच्या विरोधात. फटका चांगला आहे. अगदी मनगडाच्या साह्यानं फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न केलाय. बॅक ऑफ दी विकेट जर तुम्ही पाहिलं तर एक खेळाडू तैनात आहे. आणि खरं तर मिडल ऑफ दी सेशन आज मी ती कविता देखील ऐकवणार आहे, मी ती आणि क्रिकेट. म्हणजे प्रत्येक खेळाडू त्याची दडलेली लव्ह स्टोरी आणि त्याचं क्रिकेटसाठी या मैदानात येण्याकरता गर्लफ्रेंडला खोटं सांगून तो या क्रीडांगणावरती येत असतो. तर त्यावर आमच्या समालोचकांचा एक प्रयत्न आहे. फटका चांगला आहे. स्टिअर केलाय बॉल. बॉल चालला मिड विकेटला. खेळाडू तिथे आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 37 लॉस ऑफ 4 37 रन जे आतापर्यंत धावफलकावर जोडले गेलेत. जे तुम्ही पाहतायत 5वं षटक आहे. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर टोटली 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ. 4 गेंदे अभी शेष आहे. गेंदबाज तयार. राजेश का ये स्ट्रोक स्टंड अँड डिलिव्हर्ड. पाठवलाय सरळ. बॉल चाललाय. टाटा बाय बाय गुड बाय करत षटकार. घात केला ना. कदाचित बॅट बोलत होती बॉलला, चल येतोस का मरीन ड्राईव्हला. इतक्या वेगानं त्यानं सरळ तो फटका पोहोचवलाय. षटकार इथे आला आणि षटकाराच्या सहाय्यानं 43 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अत्यंत नाजूक अवस्थेत सामना आहे. गोलंदाज तयार. सुंदर अप्रतिम. शेवटच्या क्षणी पहा या फलंदाजाला पाहिल्यानंतर सनत जयसूर्याची आठवण मला जरूर झाली, कारण इतक्या स्टायलिश पद्धतीनं तो पॉकेटचा वापर करतोय. आणि इथे पहा धावा खोऱ्यानं ओढल्या जात आहेत. असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि इथे धावून 4 धावा कंप्लीट केल्यात. इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय. आणि याच 4 धावा धावफलकाला देतील आकार. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 47 ऑन स्कोर कार्ड. 47 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बाहेरून आहे ना श्रीनाथ सर बोलणं फार सोपं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की जेव्हा मैदानाच्या या बाउंड्रीच्या आतमध्ये पाय पडतो ना, भले भल्यांच्या पायाचा थरकाप सुरू होतो. आणि कदाचित इथे राजेश केसरकर लढलाय असं सांगायला हरकत नाहीये. मी काल देखील उल्लेख केला या खेळाडूचा की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. ते गगन भरारीचं वेड राजेश केसरकरनं या क्रीडांगणावरती एक्झिक्यूट करून दाखवलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 47 वर आणि संघाला एका ॲव्हरेज टोटल फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्यामध्ये हा खेळाडू खूप मोठं योगदान देतोय. जरूर बोलूयात मैदानाच्या आतमध्ये. राजेश स्ट्रायकर एंडवर आहे. बाय हात के बल्लेबाज राजेश केसरकर इज ऑन अ बॅटिंग स्टान्स नाउ अँड मिस्टर कमलेश इज ऑन अ बॉलिंग ट्रॅक ओव्हर दी स्टम्प्स. बॅक ऑफ दी हँड टाकला. खरं तर या चेंडूचा थोडासा अभ्यास करणं फलंदाजानं गरजेचं होतं, कारण ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाची रिलीज ऍक्शन तुम्ही पाहता
त्याच्या हातातनं चेंडू कुठून सुटतो हे देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे. नकल बॉल फाल कमी खेळाडूंना खरं तर हाताळणं जमतात. ड्वेन ब्रावो नावाचा जो खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा, खरं तर त्यानं फ्री हिटवर शोधलेलं हे एक औषध आहे. म्हणजे जसं 9 ऑक्टोबर 2007 ला फ्री हिट पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आली आणि त्यानंतर बऱ्याचदा अनेक गोलंदाजांनी इथे पहा डबल माइंड झाला खेळाडू. द्विधा मनस्थितीमध्ये राजेश केसरकर आढळले जरूर. आणि येस, it's the end of the 5th over. Now score goes on 47, loss of 4 wicket. अत्यंत महत्वपूर्ण शेवटचे 6 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर काय सामना रंगतोय शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचे जे शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच इथे मात्र रंगणार. निलेश पवार रिटायर्ड हट घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर येतोय, कारण त्याला ठाऊक आहे कुठेतरी मिस्टर डेंजर सुमित शेडगे, इट्स अ स्टायलिश प्लेअर ऑफ IAI चॅम्पियन, जो खरं तर क्रीडांगणावरती दाखल होण्याकरता टिपिकल मुंबईचा पोरगा, परळचा मुलगा. कदम साहेब सांगतात आमच्या परळचा पोरगा आहे. आणि सुमित शेडगे इथे मात्र क्रीडांगणावरती, म्हणजे हेमंत सर खरं तर आता आपण ध्वनी क्षेपकावर आहेत, काही रिस्ट्रिक्शन आहेत, परंतु असं म्हणतात की लालबाग आणि परळ म्हणजे इट्स डेंजर. आणि सुमित शेडगे पोहोचलाय क्रीडांगणावरती. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. मजाक में थोड़ा सा अब्दुल रजाक होना ही चाहिए, पर मैच की ओर भी बढ़ेंगे. सुमित शेडगे जा पहुंचे है क्रीज पर और गेंदबाज निखिल. सुमित शेडगे, मी का आलोय या क्रीडांगणावरती त्याचं उत्तर इथे देत असताना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. षटकार. मी तेच म्हणणार होतो की चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते. कदाचित इथे सुमित शेडगेनं देखील काय बॅटिंग करतोय. आल्या सुरुवात केली आहे. विस्फोटकता या शब्दाचा अर्थ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53. येस, आता आमचा गुणलेखक मित्र देखील बरोबर आहे. 53 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटकातील अजून काही बॉल शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट आला. फुल टॉस, त्याला पाठवलं इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल. आणि राजेश केसरकर तो अगदी आत्मविश्वासानं सलामी स्ट्रायकर एंड त्याच्याकडे राखण्याचं त्याचा देखील धाडस. कमलेश ने पांचवा ओवर किया था और 5वें ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे. राजेश का ये स्ट्रोक, बॉल जाता हुआ लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पर फील्डर मौजूद है. और सुमित शेडगे का सुंदर काफी बढ़िया प्रयास. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन और इस 2 रन के इजाफे से स्कोर जा पहुंचा है 57 ऑन स्कोर कार्ड नाउ. 57 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. राजेश केसरकर जीवाच्या आकांतानं लढतोय. एखादा सेनापती जसा किल्ला शेवटपर्यंत लढवावा तसा किल्ला त्यानं शेवटपर्यंत लढवलाय. जरूर फटक्यात थोडंसं फ्लाईट कमी होती, कारण टायमिंग प्रॉपर जरी असलं तरी फटक्याची जी प्रोजेक्टाईल मोशन होती ती थोडीशी कमी पाहायला मिळाली. एक सिंगल इथे कंप्लीट होते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 58. आणि या षटकातील शेवट 57 आणि संघात शेवटचे 2 बॉल. सुमित शेडगेचा हा स्ट्रोक हलक्या हातानं फक्त सिली मिडॉन मध्ये ढकललाय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आहे आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. 58 धावा. सकाळच्या सत्रात एक चांगली टोटल जरूर उभी राहिली आहे, परंतु एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि रबाल्याचा वाघ मैदानाच्या आत लढतोय राजेश केसरकर ज्याचं नाव आहे. शेवटचा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये सुंदर प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे आणि त्या प्रयत्नांवर पाणी फेरत बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत 4 धावांसाठी चौकार. आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली 62 ऑन स्कोर कार्ड. इकॉनॉमिक्स योद्धा 3 नाउन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 6 ओव्हर. 6 षटक आणि 63चं टार्गेट समोर आहे. श्रीनाथ सर, ज्याची आतुरता प्रत्येकाला आहे, मी बऱ्याचदा काल देखील उल्लेख केला की मी, ती आणि क्रिकेट. आता ऐकवतो, नक्की ऐका. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला.
नुसतं मैदानात दिसलो तरी लागते मला छळायला. मला म्हणते सांग कधी करू चॅटिंग. मी मात्र या विचारात असतो पहिली बॉलिंग करू की बॅटिंग. ती माझ्या विचारात असताना उठताना बसताना घासताना भांडी. मी मात्र या विचारात असतो या मॅच मध्ये प्रथमेश पाटणकरची कशी उडवू दांडी. मला म्हणते छान आहे भेटायला काळोखा खालची ती बिल्डिंग. मला म्हणते छान आहे भेटायला काळोखा खालची ती बिल्डिंग. मी मात्र या विचारात असतो या सेमीफायनल मध्ये कशी लावायची फिल्डिंग. मला म्हणते बघणारे या ड्रेसवरची होते का ही ओढणी मॅच. मला म्हणते बघणारे या ड्रेसवरची होते का ही ओढणी मॅच. मी मात्र या विचारात असतो या मॅच मध्ये गणेश गोसावीची कशी पकडायची कॅच. शेवटी वैतागून ती म्हणते नुसतं क्रिकेट काय रे तुझं. कधी विचार केलास का माझा. मग मीही ठामपणे म्हणतो अगं वेडे तूच तर आयुष्य आहेस माझं. परंतु क्रिकेट श्वास आहे ग माझा, क्रिकेट श्वास आहे ग माझा. त्या सगळ्या क्रिकेटवीरांकरता समर्पित ज्यांनी असं आयुष्य जगलंय. जे खोटं बोलून अक्षरशः रविवार म्हटला की सुटीचा दिवस भेटायचा दिवस, परंतु स्वतःच्या गर्लफ्रेंडला खोटं बोलून जे क्रीडांगणावरती येत असतात आणि या क्रिकेट करता स्वतःचं समर्पण देत असतात त्या सगळ्यांना सलाम आहे. चला आपण जाऊयात. 63चा पाठलाग इथे करायचा आहे. उत्तरार्ध तुम्ही पाहणार आहात. येस यू ओनली ऑलरेडी सॉ द फर्स्ट इनिंग. 63 इज द टार्गेट फॉर इकॉनॉमिक्स योद्धा नाव. अँड प्लीज टीम IAI चॅम्पियन तुमची फिल्डिंग आपण पहिल्यांदा लावून घ्याल. निखिल तुमच्या कवितेतली नारी शक्ती आठवली आणि त्याच नारी शक्ती आपल्या इकडे पण प्रेझेंट आहेत. आज सामना खेळण्यासाठी पिंक पॅन्थर्स आणि रबाळे रॉकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी कॉम्बॉक्समध्ये यावं. थोड्याच वेळात आपण त्यांचा टॉसही घेणार आहोत. चला आज खरं तर एक उपक्रम आज यहाँ पर एक उपक्रम एक गेम हम जरूर खेलेंगे कि हायर मैनेजमेंट में जो भी हमारे हमारे रिप्रेजेंटेटिव है उनके फेवरेट प्लेयर एंड उनके फेवरेट शॉट्स उनके पेटेंट और ट्रेडमार्क्स. सो ये भी होना जरूरी है और उसका भी बीच बीच में हम लोग ऐलान करेंगे. जरूर जाएंगे मैदान की ओर जहां पर 63 रन्स का टारगेट सेट किया गया है IAI चैंपियन की ओर से. और इकोनॉमिक्स योद्धा टीम प्लानिंग करती हुई फॉर एग्जांपल हमारे बीच मौजूद है ऑनरेबल सम्माननीय हरमिंदर जी बरेजा सर, सम्माननीय अशोक जी ओला सर. सो सुबह मुलाकात हुई और थोड़ी सी बातचीत होने के बाद पता चला कि विवियन रिचर्ड्स इज द फेवरेट प्लेयर फॉर मिस्टर अशोक ओला सर. सो विवियन रिचर्ड कौन नहीं पहचानता उस खिलाड़ी को जिसने इतना इंटरनेशनल क्रिकेट को बड़प्पन दिया, योगदान दिया खुद का. और डेफिनेटली हरमिंदर बरेजा सर से भी बातचीत हुई तो उन्होंने बताया कि सुनील गावस्कर इज द इंद्रनील दत्त सर का फेवरेट प्लेयर है सुनील गावस्कर सर. एंड कवर ड्राइव इज द ट्रेडमार्क फॉर सुनील गावस्कर सर जिनको एंड यस युवराज सिंह इज द फेवरेट प्लेयर फॉर हरमिंदर बरेजा सर एंड फुल पावरफुल सक्सेसफुल फॉर पंजाब. सो 2011 में सर कैंसर से पीड़ित जो खिलाड़ी था और जिसने अपनी जान झोंकी थी खेल के लिए, थैंक यू डीजे, जिसने अपनी जान डाली थी इस क्रिकेट के लिए और मैन ऑफ द सीरीज जरूर रह चुके थे. लेकिन 1 अप्रैल 2011 की जो रात थी यस मैच की शुरुआत होने जा रही है. गेंदबाजी करने जा रहे हैं गेंदबाज प्रसाद लाटे पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेटनं. बॅट चिकडा आणि पहिल्याच बॉलवर शुभारंभाचा नारळ उभा फुटलाय. पहिल्या विकेटचं बटन
नाही. गणेश गोसावीवर बऱ्याचशा नजरा होत्या. श्वास रोखावा आणि डोळ्याची पापणी लवावी तत्पर्यंत त्याच्या आधीच त्यानं चेंडूला पकडलं होतं. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मिस्टर गणेश गोसावी कॅच दी बॉल. हे खरं तर एक चांगलं कौशल्य, इट्स अ ग्रेट स्किल फॉर विकेट कीपर आणि गणेशचं त्याकरता कौतुक करावं लागेल आपल्याला. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होतोय सजद, जिसने अच्छी गेंदबाजी भी की थी. अभी बल्लेबाजी के तौर से बहुत ही उम्मीद है पूरे टीम को. 63 का लक्ष्य सामने हासिल करना है और इकोनॉमिक्स योद्धा टीम का यहाँ पर प्रतिनिधित्व करते हुए. लेकिन प्रसाद लाटे की भी काफ़ी कोशिश जारी है क्योंकि ये खिलाड़ी पर बहुत निर्भर है. बहुत यहाँ पर सबकी निगाह है इस खिलाड़ी पर निर्भर है क्योंकि 63 इज नॉट अ बिग टाइटल बिकॉज दे हॅव टू डिफेंड दिस टायटल फॉर विन दिस मॅच. जो संघ इथून विजयी होईल त्याला थेट तिकीट मिळणार ते फायनलचं मेगा ग्रँड फिनालेचं तिकीट इथून मात्र विजयी संघाला मिळेल. गोलंदाज तयार, फटका चांगला ऑन साइडला आणि नितेश पवार हातातला साधा सोपा सरळ झेल त्यानं धरणीला दान केलाय. अक्षरशः गळपटला असंच म्हणावं लागेल कारण या चुका खरं तर होणं अपेक्षित नव्हतं IAI चॅम्पियन सारख्या बलाढ्य खेळाडूंकडनं. परंतु सकाळचं सत्र आहे त्यामुळे नवीन बॉलला इतक्या सहजासहजी हातात पकडणं एवढं सोपं नसणार आहे. नितेश पवारकडनं ती चुकी जरूर घडली आहे परंतु तरी देखील पुन्हा एकदा नव्या ताकदीनं नव्या उमेदीनं ते सज्ज होत आहेत. गोलंदाज तयार, प्रसाद फुलटॉस लॉंग ऑनला प्रथमेशच्या दस्तक मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार. इकॉनॉमिक्स योद्धा आणि रबाळे चॅम्पियन्स त्याचं तिकीट आता येस सेमी मध्ये दिलंय आपण डेफिनेटली. बाटची कडा आणि गणेश गोसावी रेड हॉर्स फॉर टीम IAI चॅम्पियन प्रसाद लाटे. व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग स्पेल बाय मिस्टर प्रसाद लाटे. गेंद जब बैट को ब्रश हुई तो पूरी नीचे थी और ऐसे तौर पर बॉल को लपक लेना, इट्स अ ग्रेट स्किल बाय मिस्टर गणेश गोसावी. डेफिनेटली विकेट कीपर या पदाला तो प्रॉपर न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 झेल त्याने टिपून 2 महत्वाचे सितारे बघा. श्रीनाथ सर IAI चॅम्पियननं 63 केल्यात आणि या ड्यू फॅक्टरमध्ये म्हणजे समोरच्या संघाकरता देखील चॅलेंजिंग फेज असणार एवढं निश्चित आहे. कारण IAI चॅम्पियनचा जर तुम्ही स्क्वॉड पाहिला तर मोठी लॉंग बॅटिंग ऑर्डर विथ ग्रेट नॉक खेळणारे सगळे प्लेयर त्यांच्या भात्यात देखील आहेत. इथे आपण वळूयात. इकॉनॉमिक्स योद्धांचा संघर्ष क्रीडांगणावरती सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद लाटे लढतोय आपल्या संघासाठी, जिकरीचा संघर्ष. हलक्या हातानं पहा सेन्सिबल क्रिकेट क्रीडांगणावरती हलक्या हातानं ढकललाय सिलिमिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक सिंगल इथून कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 8 रन्स नाव. काल देखील मी उल्लेख केला की जी ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी होती 90s मध्ये ती ज्या माणसानं संपवली, द बेंगॉल टायगर म्हणून ज्याचा उल्लेख आपण बऱ्याचदा केला, सौरभ गांगुली, जो खेळाडू खरं तर कोलकात्यातनं प्रमोट झाल्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज तयार, इथे पहा स्लॉक स्वीप पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला, षटकार. एक झेल सोडल्यानंतर काय घडू शकतं, कदाचित इथे 2 षटकार आले आणि त्यानंतर देखील प्रसाद लाटेनं खर्च केलेल्या धावा आहेत त्या 14 ऑन स्कोर कार्ड, 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 14 रन जीतने के लिए 63 रन्स का टार्गेट की रिक्वायरमेंट है. चला, तुम्हाला 20 मिनिटं हा निर्धारित वेळ असणार आहे. त्या 20 मिनिटांमध्येच तुम्हाला या धावा कंप्लीट करायच्या आहेत. इथे जमलेल्या तमाम सर्व आयन एक्सचेंज कर सर्वांचंच मनापासून स्वागत करून आपण वळूयात उत्तरार्धाच्या सुरुवातीचं पहिलं षटक. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाला इथे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर मूव्ज ऑन 14, लॉस ऑफ 2 विकेट. महत्वपूर्ण 2 हिरे तर टिपलेत, परंतु आता सुमित शेडगे आलाय
विश्वासानं दुसरं षटक त्यानं हाती घेतलाय. बॉल तयार, पहिलाच बॉल, फटका चांगलाय, ऑन साइडला पाठवलाय, सरळ बॉल चाललाय लोअर परेल स्टेशनच्या दिशेनं. षटकार. ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 20 रन कुल स्कोर. सुमित शेडगे की अगली गेंद. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलचा मेरिट जर आपण पाहिला, इट्स अ गुड डिलिव्हरी, फुलिश लेंथ, आणि संधी निर्माण झाली आहे जरूर, परंतु पॉकेटमध्ये सेफ पोहोचलाय. बॅट्समॅन इज सेफ नाव बिकॉज गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. हे दोन्ही फलंदाज ऑनरेबल पर्सन मिस्टर शीर्षेंदु सर, आज उनका जन्मदिन है और उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे सर, एंड वेलकम टू आयन एक्सचेंज. हमारे बीच मौजूद है आदरणीय श्रीनिवास पटनायक सर, उनका भी हम लोग स्वागत करेंगे. सर धन्यवाद. हा ट्रॅकर होता, चेंडू हवेत आहे आणि इथे पहा, खरं तर त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. 23 नाव ऑन स्कोर कार्ड. 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 63चं टार्गेट आहे. 40 धावा. नाव 40 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर इकॉनॉमिक्स योद्धा. अजूनही 40 धावा दूर आहेत इकॉनॉमिक्स योद्धा हा संघ जिंकण्याकरता. सुमित शेडगे मात्र इथे लढतोय चक्रव्यूहामध्ये. खरं तर आता चक्रव्यूह भेदण्याचं काम सुरू आहे दोन्ही संघांचं. हलक्या हाताने ढकललाय बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाच्या सहाय्यानं बॅट अँड पॅड मधून त्याला फ्लिक केलंय. एक सिंगल लेग स्लिप मधून कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 24 या धावसंख्येवर. भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर, त्यांचा आकडा 24 एप्रिल 1973. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की अपमानाचा बदला हा यशाने घ्यायचा असतो, ते दाखवणारं ते व्यक्तिमत्व होतं. इथे जाऊयात सुमित शेडगे. बॅटची कडा, वन मोर डाऊन. अरे भावा, छाती फौला. सुमित शेडगे, मुंबईचा पोरगा, इथे ठरतोय सक्सेसफुल. खरं तर हेमंत सर, पॉवर ऑफ ग्रॅव्हिटेशन जो रूल आहे ना, असं म्हणतात की बॉल आता गणेश गोसावीला चिपकलाय. 3 कॅच त्या खेळाडूने टिपलेत आणि 3 कॅच घेतल्यानंतर संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलंय 24 या धावसंख्येवर. म्हणजे सुजीत सर, पिछले साल का मेगा ग्रैंड फिनाले का टिकट इस साल डायरेक्टली सेमीफाइनल में सभी दर्शकों को दिया है. ये जो मुकाबला शुरू है, ये मुकाबला पिछले प्रीवियस ईयर का ये फाइनल मैच था और मैच सेम फेज में शुरू है. सेम फेज में मैच की पोजीशन अभी भी फिलहाल हम लोग देख रहे हैं. एकंदरीत 24 या धावसंख्येवर गडी क्रमांक 3, 24 रन पर तीसरा गडी बाद हो चुका है और यहाँ पर जाएंगे मैदान की ओर. सुमित शेडगे निकले हैं दूरवारी छोर के एंड से और द विकेट गेंदबाजी करेंगे और यहाँ पर आते आते ही इस गेंद को भेजा है. एक टप्पा अखेर चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. 4 आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14, 14 ची सरासरी राखण्यामध्ये इथे यश आलंय जरूर ते टीम इकॉनॉमिक्स योद्धा या संघाला. अत्यंत क्रिटिकल स्टेजला आता सामना आहे, परंतु दोन्ही संघांसाठी मी एकच गोष्ट सांगेन की दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सुजित सर, असं म्हणतात ना, जगात ज्याच्याकडे हिम्मत नाही त्याला किंमत नाही. पर युअर ऍक्शन शुड बी लाउडर दॅन युअर वर्ड्स. तुमची शब्दापेक्षा कृती जास्त बोलली पाहिजे आणि आता खेळाडूंना त्या गोष्टी कराव्या लागतील. कदाचित आई चॅम्पियन लढते. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 35 धावांची बरोबर गरज आहे इकॉनॉमिक्स योद्धा या संघाला. 24 चेंडू आणि 35 धावा. अगदी
आपण इथे पाहतोय एका बाजूला IAI चॅम्पियन संघाचं मनोबल वाढवण्याकरता स्वतः आमच्या एक्सपोर्ट डिव्हिजनचे आदरणीय सन्माननीय JP पटारे साहेब इथे उपस्थित आहेत आपल्यात. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात. आणि इकॉनॉमिक्स योद्धाला प्रमोट करण्याकरता अगदी पहिल्या सामन्यापासून सुजित द्विवेदी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा प्रॉपर गोलंदाजी केली आहे प्रसाद लाटेनं. सुरुवात चांगली केली आहे. एक डॉट बॉलची उद्घोषणा. 23 चेंडू आणि विजयाकरता 35. नाउ 23 balls are remaining and 35 runs now required to win this match for team इकॉनॉमिक्स योद्धा. डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे ज्याचा एक झेल तर सुटलाय, परंतु त्या विरोधात त्यानं दिलेला न्याय, स्वतःच्या संघाकरता दिलेलं समर्पण अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता आहात. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025 हे पर्व सीझन अत्यंत एन्जॉय केली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. प्रसाद लाटे फुलटॉस बॉल आदळलाय पायावर आणि सजाद ज्याचा एक जेल ड्रॉप झाल्यानंतर थोडंसं चॅलेंजेस तो देखील फेस करतोय. एकंदरीत याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 22 balls are there and now 34 required to win this match for team इकॉनॉमिक्स योद्धा. प्रसाद लाटेवर बऱ्याचशा नजर आहेत. अगदी वळूयात क्रीडांगणावरती. ओव्हर दी स्टम्प्स आलाय. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. धमाका षटकार. संख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 28 रन्स अजूनही बाकी आहेत. बॅटिंगचा जर स्पीड पाहिला इकॉनॉमिक्स योद्धाचा तर खूप जास्त रन रेटनं बॅटिंग करतात. विकेट जरूर गमावल्यात, परंतु प्रसाद लाटे पुन्हा एकदा सज्ज लढण्याकरता ओव्हर द विकेटनं. One more, 2 in a row. It's again massive hit played by Mr. Sajad. बिग स्ट्रगल फॉर बोथ ऑफ टीम. आणि एकंदरीत संघाची धावसंख्या पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर. प्रसाद लाटेच्या 2 बॉलवर 2 आक्रमण चढवली आहेत. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे अंपायर्सनं दिलाय. एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पोहोचते. स्कोर मूव्ज ऑन 42. 42 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. असं म्हणतात की आपली बॉडी लँग्वेज बरंच काही बोलत असते. कदाचित त्या स्पिरिट नाही तर खेळावं लागणार आहे. नो बॉल. अक्षरशः गरीबी में आटा गिला, बैंक बैलेंस कम हो तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए. आणि इथे आधीच धावा कमी आहेत आणि त्यात देखील अशा पद्धतीने गोलंदाजी होतीये. फ्री हिटची नामी संधी असणार आहे. येस, ऑन अ नेक्स्ट डिलिव्हरी इट्स अ फ्री हिट फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. खरं तर कुठेतरी हताश न होता अडचणींना किंवा त्या अगदी त्या संकटांचा सामना करताना हतबल न होता लढलं पाहिजे. अरे सुपर 30 मधला एक डायलॉग जरूर आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी तो. गोलंदाज तयार. दांडिक गुल, परंतु फ्री हिट आहे, विसरून चालणार नाही. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. कदाचित असे चेंडू आधी हाताळणं प्रसादकडनं गरजेचं होतं. 44 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चौथं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता चेंडू जास्त उरलेत आणि धावा कमी, म्हणजे बॉल्स जास्त शिल्लक आहेत आणि रन्स खूप कमी शिल्लक राहिल्यात. त्यामुळे इकॉनॉमिक्स योद्धा इथून कंबर कसतीये.
मागच्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढण्याची एक नामी संधी खरं तर त्यांना मिळाली आहे आणि पलटवार वार हे तर क्रिकेटमध्ये होतच असतात. खेळ असू द्यात, सामाजिक क्षेत्र असू द्यात किंवा आपला व्यवसाय नोकरी असू द्यात, तिथे या डेफिनेटली या गोष्टी होत असतात. प्रसाद लाटे पुन्हा एकदा सज्ज, फटका चांगलाय, बॉल चाललाय, बाउंड्री लाईन, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. गणेश कांबळेच्या बॅटमधून हा धडाकेबाज षटकार आणि इथे मॅचला खुली केली अक्षरशः. म्हणजे खरं तर सुरुवातच थोडीशी खडतर झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं 51 धावा ज्या धावफलकावर आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत, विजयाकरता 12 धावा. पर अभी भी दिल्ली बहुत दूर है. एकच सांगेन की इथं लढावं लागेल दोन्ही संघांना. IAI चॅम्पियन मी बऱ्याचदा म्हणतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो कधी लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे इथं लढावं लागेल, भिडावं लागेल. आणि आता राजेश केसरकर हा खरं तर असा सितारा आहे की या खेळाडूनं जेव्हा जेव्हा IAI चॅम्पियन हा संघ संकटांच्या भोऱ्यात सापडला तेव्हा तेव्हा या खेळाडूनं स्वतःचा प्रेझेन्स आणि स्वतःचं अस्तित्व दाखवलंय. गोलंदाज तयार, राजेश केसरकर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या बेटीला इनटू द स्टँड. षटकार. एकंदरीत या षटकाराच्या मदतीनं मॅच पूर्ण खुली केली आहे. 6 धावांची गरज आहे. बँक ऑन दी बॉडी ऑफ, सरळ आदळला बॉल जाऊन पायावर आणि इथे लेग बिफोर द विकेटचा इथे सिग्नल नाही आहे. त्यामुळे एक सिंगल बाईज लेग बाईजच्या स्वरूपात जरूर कन्वर्ट झाली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 58 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार, राजेश केसरकर. कमी गतीचा बॉल होता, चेंज ऑफ पेस. गणेश गोसावीचं आज कौतुक करावं लागेल, चांगली विकेट किपिंग केली आहे. 3 झेल त्यांना टिपल्या. नितेश पवारकडनं चुकी झाली, एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर मग मात्र त्याच सजांना या मॅचला खुलं करण्याचं काम इथे मात्र जरूर केलं. आणि साथीदार मिस्टर कांबळे, खेल खलास, मॅच फिनिश. इकॉनॉमिक्स योद्धा इज द विनर अँड इज द फर्स्ट टीम विच goes into the final. So let's put the big hands for Team Economics Yoddha. Heartily congratulations. Many congratulations to Team Economics Yoddha.